जग जिंकण्याच्या स्वप्नाचा पाठपुरावा करणं सिकंदरचं सुरू होतं आणि त्याच दरम्यान त्यानं एका तत्ववेत्त्याविषयी खूप काही ऐकलं. हा तत्ववेत्ता डायोजिनेस. खरं तर हा मनुष्य होता अतिशय श्रीमंत, पण सगळ्या भौतिक सुखांचा त्याग करून डायोजिनेस फक्त नेसत्या कपड्यांविषयी बाहेर निघालेला होता. त्यानं घर कधीच सोडलं होतं. पण नाही म्हणायला एक ग्लास मात्र सोबत घेतला होता, कारण पाणी पिण्यासाठी त्याची आवश्यकता भासणार होती. रोड लगतच्या एका मोठ्या पाईप मध्ये तो राहत होता आणि एकदा त्याने असं पाहिलं की छोटा मुलगा नदीवरचं पाणी अगदी ओंजळीनं पित आहे. आणि तेव्हा त्याला असं वाटलं की आता आपल्याला ग्लासाची तरी काय आवश्यकता, आपण सुद्धा ओंजळीनं पाणी पिऊ शकतो. म्हणून अक्षरशः त्या ग्लासाचाही त्याग करून हा आपलाच विचारमग्न असायचा. आणि त्याचं तत्वज्ञानही इतकं मोठं आणि महत्वाचं होतं की सगळीकडे फक्त त्याचीच चर्चा चालू होती. सिकंदरलाही वाटलं आपण या डायोजिनिसची भेट घेणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा सिकंदर डायोजिनिसला भेटायला आला तेव्हा हा डायोजिनिस एका झाडाखाली निवांत बसलेला होता. सिकंदरने त्यांना सांगितलं, मी युनानी राजा सिकंदर, मी तुम्हाला काय मदत करू शकतो? आणि लगेच डायोजिनिसने सांगितलं, माझ्या अंगावर पडणारे हे ऊन तुझ्यामुळे रोखलं गेलंय, ते ऊन तू माझ्यासाठी सोडू शकतोस. सिकंदरला हे ऐकून खरंच खात्री पटली की लोक यांच्याबद्दल एवढी चर्चा का करत आहेत आणि अगदी सर्व संग परित्याग करून हा मनुष्य किती तत्वज्ञानामध्ये गढलेला आहे. त्याचमुळे सिकंदर पुन्हा पुढे म्हणाला, मला सुद्धा तुमच्यासारखं व्हायचं आहे. क्षणाचाही अवधी न घेता डायोजिनिसनं उत्तर दिलं, मग ये बस या झाडाखाली. सिकंदर म्हणाला, पण ते करणं मला शक्य नाही ना. मला तर जग जिंकायचं आहे. जग जिंकण्याची मोहीम माझी अजून अपुरी आहे. तेव्हा डायोजिनिसनं जस्ट एक छोटस स्माईल करत उत्तर दिलं, जो जग जिंकण्याची स्वप्न पाहत आहे तो स्वतःच्या इंद्रियांवर कधीही विजय पाहू शकत नाही. आला ना मुद्दा लक्षात? या गोष्टीचं तात्पर्य तुम्ही काय काढलं आहे हे मला खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून अवश्य कळवा. थँक्यू.